कुठे गेले असतील सर? आणि काय चाललं असेल त्यांच्या मनात? अस्वस्थ होऊन तर गेले नसतील ना? काल त्यांना राजनंदिनीची आठवण आली म्हणून तर आज वेगळ्या मनस्थितीत नसतील ना? कसं कळणार मला? काल स्वतःला मारून घेतलं, कशाला असं करायचं? अजूनही त्याच मनस्थितीत असतील का ते? त्यांना कसं समजावू की त्यांना राजनंदिनीची आठवण आली म्हणून मला राग नाही येणार आहे? झेंडेंना फोन लावून बघते. हॅलो. सर आलेत का ग ऑफिस मध्ये? नाही ग अजून. बरं, आले की कळवशील मला? हो, मी ते आले की कळवते. ठीक आहे. आई, बोल आई. हा काय ग, आईची आठवण येते की नाही? आई, तुझं काही काम असेल तर पटकन सांग. 2 मिनिटं आईशी बोलायला पण वेळ नाहीये ना? आई तसं नाही ग, पण माझे जरा फोन चाललेत. भरपूर काम आहे वाटतं. अगं नाही, काय झालंय, सर सकाळीच बाहेर गेलेत. हा. आणि काहीच सांगितलं नाहीये. ऑफिस मध्ये सुद्धा नाहीयेत. काळजी नाही का ग वाटणार? हो, काळजी वाटणारच. बघ ना ग, सांगून जायचं ना. हो ना. अगं आमच्याकडेच यायला निघाले असतील ते. तुला माहिती नसेल तर सांगते की आज बाबांचा पहिला दिवस आहे कामाचा. हो का? बघ, तुला माहिती पण नाही. सॉरी ग आई, पण तू बघतेस ना मला किती टेन्शन आलंय सरांचं ते. ईशा, ते आपल्याकडे येणार आणि नक्की येणार. त्यांच्या सगळं लक्षात असतं. आई अगं, पण तसं असतं तर ते मला सांगून आले असते ना. ईशा, ईशा थांबा जरा. हा ईशा, सरप्राईज द्यायचंय मला कोणी शिकवलं? सर, म्हणजे आई खरं बोलत होती? तू कामाची जबाबदारी सांभाळतेस ना, मग बाकीची कर्तव्य कोण पार पाडणार? ही मी करतोय. आज बाबांच्या कामाचा पहिला दिवस आहे ना, म्हणून त्यांना भेटायला आलो मी. त्यांना विषयी केलं आणि आईच्या हातचा आल्याचा चहा पिण्यासाठी थांबलो होतो. वा, सगळं छान चाललंय, तेही मला न सांगता. तुला आवडलं नाही का मी इथे आलेलो? नाही नाही सर, तसं नाही, पण तुम्ही. तुझे आई बाबा इथे एकटे असतात. मी आल्यास बघून त्यांनाही बरं वाटलं ना, आणि मला बघून तर बाबा आता इतके खुश झाले. आता जस्ट गेले ते कामावरती, आणि मी आता थांबलो इथे. हे बघ, तू आता ऑफिसला निघालेस ना, नीट जा आणि ऑफिस मधली सगळी कामं व्यवस्थित कर. ओके, तू इकडची काही काळजी करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं, तुझ्या बाबांसाठी अजून एक सरप्राईज आहे. आणखी एक सरप्राईज? कसलं? त्यांच्या डब्यातला विक्रांत सरंजामे आज स्वतः डबा नेऊन त्यांना देणार आहे कामावरती. ये आईशी बोल. हॅलो बाळा. आई अगं, हसतेस काय? जावई बापू फार गमतीशीर आहेत. काय मज्जा येते. बाबा तर इतके खुश होऊन दुकानात गेले, त्यांना तर खूपच आनंद झाला. अगं, राजनंदिनी साड्या आता विकता येणार आहेत. राजनंदिनी साड्या, तुमच्या राजनंदिनी साड्या. आणि लोक हल्ली आली ना की राजनंदिनी साड्याच मागतात. त्यामुळे विक्री छान होणार, दुकान मस्त चालणार, त्याचा आनंद दुसराच. आई अगं, प्लीज तू सरांसमोर राजनंदिनी राजनंदिनी नको करू सारखं. का ग? काही नाही, आणि हे असं मोठ्याने बोलू पण नकोस तिकडे. बर बाई, तुझा मूडच दिसत नाही आज. बरं, तू लवकर डबा दे त्यांना. मी ठेवते फोन आता. हो हो, देते. अच्छा. सध्या सरंजामेबाईंचा तोरा फारच आहे. हो मग, आमच्या राजनंदिनी साड्यांच्या डिपार्टमेंटची हेड आहे ती.
डब्याची तयारी करते. हा सावकाश, काही घाई नाही. सरांचा फोन अजूनही स्विच ऑफच येतो यार. हो गॉड. आणि आत मायरा मॅम एकट्या. हो ना, मला खरंच कळत नाही काय करायचं. जाम टेन्शन आलं यार. गुड मॉर्निंग मीर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सिद्धी. मॉर्निंग. काही प्रॉब्लेम आहे? काही टेन्शन आहे? नाही. मिहिर, पुन्हा एकदा ट्राय कर ना. हो. ईशा मॅडम. गुड मॉर्निंग FM. हां, गुड मॉर्निंग. तुम्हाला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावलंय लगेच. आत्ता? हो, ते लेबरवाले आलेत आणि मायरा मॅडम पण एकट्याच आहेत. लेबरवाले म्हणजे? तुम्ही चला ना लवकर. युनिट बंद नाही होणार. आम्ही सांगतो तुम्हाला, नाही होणार युनिट बंद. एक मिनिट दाखवा आम्ही. युनिट बघा तुम्ही. संप करू पण युनिट बंद नाही होत येणार. नाही होणार युनिट बंद. एक मिनिट प्लीज माझं ऐकून घ्याल. मॅडम, मी रक्ताचं पाणी केलं या कंपनीसाठी. तुम्ही युनिट कसं काय बंद करू शकता? हे बघा, मी कामगाराला पण पोट असतं, त्यानं ते भरायचं कसं? हा, मॅडम अख्खं युनिट जाळून टाकू आम्ही. आमचे लोक नाही तर कोणीच नाही. राजेश, सुधीर, प्लीज. चिडून काहीही होणार नाहीये. आपण एक काम करू, आपण शांतपणे बसू, बोलू आणि विचार करू ना या सगळ्यावर. बोलून काय होणार आहे? हा, बोलून काय होणार आहे? तुम्ही तर डिसिजन पण घेऊन टाकला. आता आम्ही काय करतो ना ते बघाच. प्लीज या, प्लीज. रमेश, सुधीर, या मिसेस सरंजामे आहेत. जो निर्णय घेतलाय तो ह्यांनी घेतलाय. तो तुम्हाला जे काही बोलायचे ते प्लीज त्यांच्याशी बोला. मॅडम, या कंपनी सोबत आमचं किती वर्षाचं रिलेशन आहे माहिती का तुम्हाला? ओ मायरा मॅडम, सांगा यांना. राजेश, त्या नवीन आहेत. हा, म्हणूनच त्यांनी युनिट बंद करायचा निर्णय घेतलाय. तो पण आम्हाला न विचारता. हो मॅडम, आमचे सगळे लेबर जाणार तरी कुठं? लेबरला भडकवायला ना 2 सेकंद पुरेत आम्हाला. सगळीकडे संप होईल. एकूण 1 युनिट बंद पाडू आम्ही. जर हे युनिट बंद केलं तर खून पसीना एक किया है, अब हड़ताल करेंगे. हड़ताल करेंगे. कामगार आमच्या हातात आहेत. त्यामुळे आम्ही जे सांगू ना तेच ऐकतील ते. अख्खी सरंजामी इंडस्ट्री बंद पाडू आम्ही. कामगार युनियनचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. कामगार एकजुटीचा विजय असो. आई, डबा झाला? हो, पण काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का? तुम्ही नका घेऊन जाऊ तो डबा. म्हणजे बाबांना तो डबा कसा पोचवायचा मी व्यवस्था करीन. त्यापेक्षा गप्पा मारत बसूयात ना आपण इथेच. म्हणजे अजूनही तुम्ही मला परक समजता? अहो, असं कुठे म्हणाले मी. मग मी बाबांना दुकानावरती डबा नेऊन द्यायला काय हरकत आहे आई? नाही हो, पण यांना अवघडल्यासारखं वाटेल आणि मलाही अवघडल्यासारखं वाटेल. चला, म्हणजे याच्यातनं हे सिद्ध झालं की तुम्ही अजूनही मला परके मानता, आपल्यात फरक करता. तुम्ही असं नाही. मग याचा अर्थ काय आहे आई? बर, देते आणून.
हे घ्या. दुकानाचा पत्ता माहितीये ना? हो माहिती आहे. जातो मी. अहो जातो नाही, येतो म्हणावं. सॉरी विसरलो. येतो मी. अहो जावई बापू, हा. 1 मिनिट. ही पुडी आहे, याच्यात अंगारा आहे, जपून ठेवा. सॉरी आई, पण मी हे असलं. अहो तुमच्यासाठी नाही, ईशासाठी. आज अष्टमी आहे ना? हो का? मला माहित नाही. हो. काय आहे, प्रत्येक अष्टमीला ना हे ईशाला अंगारा लावतात. अष्टमीला का? कारण अष्टमीच्या रात्री ना ती दचकून जागी होते, तिला विचित्र स्वप्न पडतात, आणि मग आम्ही हा अंगारा लावला ना की ती शांत झोपी जाते. हो का? अहो अनेक वर्ष हे असं होतंय. म्हणजे ती दचकून जागी होते आणि मग अंगारा लावला की तिला शांत झोप येते. हे फक्त अष्टमीलाच होतं? हो, फक्त अष्टमीलाच होतं. आज देवीनीच तुम्हाला इथे पाठवलंय म्हणून हा अंगारा मी तुम्हाला देऊ शकते. अंगारा लावला की ती शांत झोपी जाईल. थांबा. 1 मिनिट फक्त, मी काय म्हणते ते ऐकून घ्या. आम्ही जो हा डिसिजन घेतलाय तो खूप विचार करून घेतलाय. तुम्ही जर एकदा नीट शांतपणे ऐकून घेतलं तर मी समजावू शकेन तुम्हाला. तुम्ही युनिट बंद करणार, आमच्या कामगारांना दुसऱ्या मोठ्या युनिट मध्ये घेणार, नाही चालणार? अहो पण का नाही चालणार? कामगारांचं काम नाही जाणार आहे. हो मॅडम, तुमचा प्रॉब्लेम काय माहितीये? तुम्हाला आमचा प्रॉब्लेम कळत नाही. हो, हे सगळे कामगार आमचेच आहेत. इकडचे कामगार तिकडे गेले तर प्रॉब्लेम आम्हाला होतो, सगळीकडे नाराजी पसरते. तेव्हा हे युनिट बंद नाही करायचं. नाही, पण पुढे काय करायचं याचा विचार आपण करू शकतो ना. त्यात आमचा काय फायदा आहे? तुम्ही डिसिजन बदला, नंतर याचे परिणाम वाईट होणार. हे बघा, हे असं अडून बसून काहीच होणार नाहीये. आम्ही अडून नाही बसणार मॅडम, आम्ही संप करणार. अख्ख्या सरंजामी इंडस्ट्रीमध्ये संप करणार. कामगारांचे नाडे आमच्या हातात आहेत. आता विचार तुम्ही करायचा. ठीक आहे, तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते मला लेखी द्या. त्यानंतर मी ते वाचेन, त्याच्यावर विचार करेन आणि मग आपण ठरवूया आपण काय करायचं पुढे त्याचं. मी तुमची याच्यात काहीच मदत करू शकत नाही. आय एम व्हेरी सॉरी. जो काही डिसिजन घेतला होता तो मॅडमने घेतला होता. यापुढे जे काही करणार आहेत ते मॅडमच करणार आहेत. आय कॅनॉट डू एनिथिंग. आय एम व्हेरी सॉरी. ठीक आहे, मग आम्ही काय करतो ना ते बघाच. हे बघा, एक लक्षात घ्या, आम्ही सुद्धा कामगारांच्या हिताचाच विचार करतोय. हो मॅडम, तुम्ही त्यांचा विचार करू नका. त्याच्यासाठी तर आम्ही आहोत. काय राजेश? ठीक आहे, पुढे काय करायचं ते मी बघते. 24 तासात आमच्या मनासारखं नाही ना घडलं तर संप होणार. 24 तास नाहीतर संप. चला रे.
चालू आहे. तिचा फोन कसा नाही आला? जावई बापू डबा घेऊन पोहोचले असतील. अहो निमकर फोन तरी करा. जाऊ दे, मीच करते. हा बोल पुष्पा. अहो जेवलात का? हा जेवतोय म्हणजे मी, मालक, मनीष आम्ही सगळे पिझ्झा खातोय मस्तपैकी. पिझ्झा? हो, तूच दिलीस का ऑर्डर? आम्ही सगळे मगापासून हाच विचार करतोय की इथं सगळ्यांसाठी पिझ्झाची ऑर्डर कोणी दिली. हो सगळ्यांसाठी पिझ्झा, पण मग जावई बापू कुठे आहेत? आता विक्रांत सर कुठे हे मला कसं माहिती असणार? घरीच होते ना ते. अहो तुम्हाला डबा द्यायला इथून डबा घेऊन गेलेत. अहो ते पोचले की नाही, तुम्ही खाल्लं की नाही हे मला कळेच ना, म्हणून तुम्हाला फोन केला मी विचारायला. बर बर थांब मी सांगतो. हा मालक, मी इथं नसताना विक्रांत सर येऊन गेले का इथे? सरंजामे साहेब नाही बुवा. नाही ग, विक्रांत सर इकडे आलेच नाहीत. आम्हाला पिझ्झावाल्यांनी सांगितलं की आपल्या इथून ऑर्डर दिली आहे ह्या पिझ्झाची. मला वाटलं तूच दिलीस. तुमचं पण ना काहीतरीच. अहो मला कुठे येतो पिझ्झा ऑर्डर करायला? आणि मी काय एवढा खर्च करणार आहे का निमकर? हो ग, हे माझ्या लक्षातच नाही आलं. हो असेल त्यांनीच केला असेल. हो, पण तुम्हाला पिझ्झा पाठवून डबा कोणासाठी घेऊन गेले ते? पुढे हा तर खा. आता तुला हे देऊ का? हे घे उसळ. मी घे आमटी घे. अरे आधी घास संपूर्ण जरा. आता कर. आता काय संपवायचा का डबा मी हा? म्हणजे मला सांग, तुझ्या आईचं जेवण जेवून तुला किती वर्ष झाली? तुझी आई तुला असं प्रेमाने भरवत असेल किती वर्ष झाली? खूप मिस करत असतील या गोष्टी. आणि आमच्या सासूबाईंच्या हातच्या जेवणाची चव तर तुला काय सांगू. तुला हे देऊ का? लोणचं देऊ? लोणचं असं आंबट. नको नको, ते वर येतं त्रास होतो. नाही नको. घे घे. नाही नको नको. अरे घे नको तर. नको घे, नको. घे. हा आई बोला. अहो जावई बापू तुम्ही दुकानात गेलाच नाही. तिथे पिझ्झा पाठवलात, म्हणजे तुम्हीच पाठवलात ना पिझ्झा? मीच पाठवला. हो मग मी दिलेला डबा? हा काय मी खातोय? बाई काय सांगताय? आई तुमच्या हातच्या अशा लुसलुशीत पोळ्या काय सांगू तुम्हाला. म्हणजे तुमच्या हातच्या जेवणाची चवच काहीतरी वेगळी आहे. खरंच का हो? नाही म्हणजे उसळ कशी झाली आहे? त्यातनं मी आमच्या गावचा मसाला टाकलाय. आवडला का? अप्रतिम. हे काय मी आता हे काय बघा, एक घास पोळीचा आणि त्याच्याबरोबर उसळ. एक मिनिट. हा 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 हा. अप्रतिम अप्रतिम. अहो जावई बापू तुम्हाला माझ्या हातचं जेवण इतकं आवडतंय तर इथेच थांबायचं ना. मी गरम गरम वाढलं असतं तुम्हाला. मग तुमच्या हातचा डबा कसा मला मिळाला असता? आणि चोरून आणलेला डबा खाण्यातली मजा काही वेगळीच आहे आई, हो की नाही? कमालच करताय जावई बापू तुम्ही. मी एक काम करतो, मी डबा झाला की झेंड्यांबरोबर पाठवून देतो. बरं बरं. भेंडे येतील का? झेंडे नाही हो, झेंडे. झेंडे विसरलाच की काय? हा झेंडे. तुम्ही संपवा हा डबा आरामात. हो हो हो. ठेवते हा. हो हो. काय चाललंय तुझं? हा फोनवर एवढं कौतुक करतोय. एक घास खाऊन बघ. खा. थांब मी बरं तुला. थांब. लग्न झालं का तुझं? नाही झालं ना? तुला काय कळणार बाबा, सासरच्यांना कसं खुश ठेवायचं असतं. हो का? मग खाऊन बघ. एक घास खा, कळेल. माझा उपास. तू उपवास कधीपासून करायला लागला? आजपासूनच. आजपासून? अष्टमी आज. त्याचं काय? झेंडे, अष्टमीला ईशाला त्रास होतो. ती झोपेतून दचकून जागी होते. दैवयोग पाहिला. मी तुला म्हणलं होतं ना की एखाद्या गोष्टीची जर तुम्ही खूप मनापासून इच्छा केली ना तर दैव तुम्हाला साथ देतं. विक्रांत, तू एवढं खाऊ घातलेस मला, तडच भरेपर्यंत मेंदू काम करत नाही माझा. काय नीट सांग, काय झालं? दैवयोग काय हे नाही समजलं. म्हणजे ईशाला रात्री अष्टमीला त्रास होतो, दचकून जागी होते, त्यात दैवयोग काय आणि मग त्याचा आपल्याला काय फायदा?
झेंडे, बुद्धी नावाची गोष्ट असते ना, त्याचा कधीतरी वापर करत जा ना. का अक्कल वापरायचीच नाही असं ठरवलंस तू? हा, तुला सगळ्या गोष्टी ना या अशा चमच्यानी भरवावं लागतं तुला. झेंडे, अष्टमीला राजनंदिनी गेली आणि अष्टमीलाच ईशाला त्रास होतो. काय दैवयोग आहे बघ, काय नशीब आहे.